नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली ह्या विषयावर बोलत असतात की तन्वी ही सायली आहे हे घरी कधी सांगायचं. खरं तर सायलीचं आत्ता ह्या क्षणाला असं म्हणणं आहे की जोपर्यंत पुरावे आपल्या हाती येत नाही तोपर्यंत आपण कोणाला काही सांगायला नको. ज्या दिवशी माझ्या हातात पुरावे असेल ना त्या दिवशी मी स्वतः सगळ्यांसमोर जाणार आणि माझ्या आईबापांना घट्ट मिठी मारून सांगणार की प्रतिमा आत्या तुम्ही माझी आई आहात आणि रविराज काका तुम्ही माझे बाबा. दोघांमधलं बोलणं ज्या वेळेला चालू असतं त्याच वेळेला तिथे प्रतिमा आत्या येते आणि सायली अशी हाक मारते तर सगळेजण इथे घाबरतात. खरं तर अर्जुन सायलीच्या तोंडावरती 12च वाजतात. आता प्रतिमा आत्यानं जर सगळं ऐकलं असेल तर त्यांच्या प्रश्नांची उत्तर आपण द्यावी तर द्यावी काय असा प्रश्न पडलेला असतानाच प्रतिमा आत्या मग सायलीला विचारू लागतात की सायली बाळा तू अजूनही आराम करत नाही आहे म्हणजे तू इथे बसूनच आहे अर्जुनसोबत गप्पाच मारते आणि अर्जुन काय रे तू सारखाच तिची काळजी करत राहिला तर ते अति काळजीमुळे तिला जास्तच टेन्शन येईल आणि त्या अति काळजीचं रूपांतर मग ती चिडचिड करणार. त्यापेक्षा तिला आराम करू द्यायचा ना. इथे अर्जुन सायलीचे लक्ष देतं की प्रतिमा त्याने काहीही ऐकलेलं नाही त्यामुळे त्यांच्या जीवात जीव येतो. आता सायलीची काळजी करताना प्रतिमा तिला म्हणू लागते की आता तू ना काहीच बोलू नको. तू तर झोप तर काढलीच नाही वरतून बसून पण राहिली आराम करायला हवं होतंस पण आता तू सरबत घे. सरबत घेतल्यावर मला काही सांगू नको तू आराम कर असं सांगू लागते प्रतिमा त्या हक्काने. आता सायली इथे हळूहळू ज्यूस पीत असते तर तिला स्वतःच्या हाताने आपली प्रतिमा मग ज्यूस पाजू लागते आणि इथे प्रतिमा त्याची काळजी करत सायली म्हणू लागते की माझ्या काळजीमुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना. मी पुन्हा असं कधी वागणार नाही आणि मी काही खाल्लं नव्हतं तर तुम्हीही काही खाल्लं नसेल मला माहितीच आहे. तुम्ही पण सरबत पिलं का? मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येऊ का असे प्रश्न ती करत असतानाच प्रतिमा तिला जाऊ देत नाही आणि खाली बसवत म्हणतात की अगं माझी जास्त काळजी करू नको. तू बरी झाली तू आनंदी राहिली की मी पण आनंदीच राहील ना. कसं आहे ना आपल्या मायलेकींचं नातं. कळत न कळतपणे त्यांच्या तोंडून मायलेकींचं नातं असा शब्द निघाला. प्रतिमा त्याला इथे सायली विचारू लागते तुम्ही असं का म्हणालात. तेव्हा ती म्हणते अगं बघ ना एखादी मुलगी आपल्या आईची जेव्हा काळजी करू लागते ना ती आपोआपच मोठी झाल्यावरती आईची पण आई बनते. आज माझ्यासाठी तू तशीच आहे. तू पण ना माझी किती काळजी करते. जणू काही आपण मायलेकी आहोत आणि आता तू मोठी झाली आणि मग माझी आई झाली आहेस हो की नाही. असं म्हणत इथे दोघीजणी एकमेकींना कवटळून अशी मिठी मारतात. एकमेकांना एकदम आनंदाने जवळ घेतात. आता महिपत बाबा आश्रमामध्ये आपण पाहत आहोत आधिरा नावाची मुलगी रगड पैसेही घेऊन आलेले आहे. जमीन तर केलीच आहे आश्रमासाठी नावावरती महिपत सरांच्या. आता ती पैसेही घेऊन आली आहे आणि ते पैसेही तिने त्यांच्या चरणांशी ठेवून असं सांगितलं आहे की हे पण तुम्ही स्वीकारा. मी आश्रम बांधायला घेते त्या आश्रमात लोकांचा उद्धार करण्यासाठी. इथे महिपत नकार देत असतो की मला अशा काही गोष्टीच नको आहे. पण महिपत बाबाला ती खूप रिक्वेस्ट करते की मी आश्रम बांधते मी हे करते तर तुम्ही हे सगळे पैसे स्वीकारा. पुढे जाऊन जे जे लागेल ते मी तुम्हाला सगळं काही पुरवीत राहील. आश्रम तयार झालं की मी तुम्हाला मग तशी माहिती पण देईल. आता इथे खरं तर सचिनचे डोळेच फिरले पैसे पाहून आणि जमीन जागा पाहून. हा धंदा तर एकदम उत्तम आहे. ना इन्व्हेस्टमेंट ना कोणाला तोंड द्यायचं आहे फक्त बाबा की जय म्हणत बसायचं आणि पैसेच पैसे कमवायचे. सचिनचं मात्र आता एवढे सगळी रक्कम पाहून मन बावरायला लागले. आता पुढे आपल्याला हे पाहायला मिळणार की अस्मिता आपलं जॉबसाठी ना अप्लाय करायला गेली होती. तिथे तिचा इंटरव्ह्यू झाला सिलेक्शन पण झालं. त्याच्यासाठी ती आलेली असताना त्या जॉबसाठी तिने नकार दिला तर तिला चैतन्य विचारतो का नकार दिलास. तर ती सांगते अरे तिथे नाईट ड्युटी होती मी गोलूला सोडून नाईट ड्युटीला नाही जाऊ शकणार ना. मग इथे अस्मिताला चैतन्य म्हणतो की ठीक आहे ना अजून दुसरीकडे नोकरी मिळेल पण कधी मिळेल असा अस्मिताचा प्रश्न आल्यानंतर चैतन्य मग तिला म्हणू लागतो की कितीतरी इंजिनियर्स ग्रॅज्युएट की असे थप्पीला पडले अगं. ॲटलिस्ट तुला नाईट ड्युटी का होईना जॉब मिळतो आहे ना तुझं नशीब समज. आज जरी जॉब नाही मिळाला तर एकदम कधीतरी मिळेलच की. आपण आशा सोडायची नाही धीर सोडायचा नाही आपले प्रयत्न निरंतर चालू ठेवायचे. तर इथे अस्मितला तू भरपूर वेळ सांभाळलं म्हणून थँक्यू इथे अस्मिता म्हणते आणि मग बाळाला तिच्याकडे घेऊ लागते आणि त्याला थँक्यू म्हटल्यानंतर इथे तो म्हणू लागतो की मला थँक्यू जर म्हणाली ना तर मी बाळाला सांभाळायचे तुझ्याकडनं पैसे घेत जाईल बरं. तर दोघांमध्ये थट्टा मस्करी चालू होते आणि ती म्हणते तू किती खडूस मामा असला ना पण तू सगळ्यात चांगला मामा आहे कारण तू गोलूला इतका वेळ देऊन सांभाळतोय खरंच तुझं कौतुक वाटतं रे. असं अस्मिता इथे
चैतन्याला म्हणू लागते. तितक्याच अस्मिताच्या फोनवरती सचिनचा कॉल येतो. तो पाहून चैतन्याला धक्काच बसतो की हा कशाला तुला कॉल करतोय. आता इकडे आपण पाहतोय अर्जुन आणि सायलीमध्ये काही बोलणं चालू असतं. त्याच्यामध्ये सायली तिच्या बॅगेतनं फोटो काढते. तर हे फोटो आजीकडे दिले होते असं अर्जुन म्हणतो. तर सायली म्हणते मी तुमच्या नकळतपणे आजींकडनं ते फोटो घेऊन आले. का कोणास ठाऊक ते फोटो पाहिल्यानंतर मला ना सतत वाटायचं की आमचं दोघींचं काहीतरी कनेक्शन आहे, म्हणून मी ते फोटो सतत पाहत राहायचे. आणि इथे चैतन्य आपलं अर्जुन म्हणतो की लहानपणीची जशी तन्वी आहेस ना क्यूट क्यूट, तशीच तू आत्ता पण आहे. आणि मग तो तिच्याकडे एकटक पाहत असतो. सायली मात्र बिझी असते फोटोमध्ये पाहण्यामध्ये. फोटोत तिला एका त्या लहान मुलीच्या पायाच्या उजव्या तळपायावरती एक निशाण दिसतं. ते पाहिल्यानंतर आता इथे सायली म्हणते की हे जे असं निशाण आहे ते माझ्या पायावर पण आहे. तर इथे अर्जुन म्हणतो राहीलच ना, तू पण तन्वीस्ता आहे. तर ती स्वतःचा पाय उचलून पाहते तर काय चटका तिला आठवतो. हा चटका इथे आपल्या सायलीला प्रियामुळे लागला होता. मुद्दाम दिला, कसा दिला ते तिलाच ठाऊक, पण त्या चटक्याने तो पाय इतका भाजला, ओरबडला. आणि हे सगळं माझ्या मते असं वाटतं की सायली म्हणते की हे तिला माहिती होतं. तो डाग कोणाला दिसू नये, मी तन्वी हे सिद्ध होऊ नये, त्याच्यासाठीच तिने हे मुद्दाम केलं असेल. आणि तिला ठाऊक होतं की मीच तन्वी, त्याच्यामुळेच ती हे सगळं मुद्दाम केलेलं असेल. आता इथे क्लिअर झालं. पण आता सचिन कॉल करतोय. तर इथे अस्मिता म्हणते की हल्ली तो मला सतत कॉल करतो, मी उचलत नाही, काहीच करत नाही. तर चैतन्य म्हणतो मग एक काम कर, ब्लॉकमध्ये टाक ना तू, मग फोन उचलायची आणि लागायची वेळच लागणार नाही. तर ती म्हणते हो आयडिया चांगली, कारण मला पण खूपच मनस्ताप व्हायला लागला ह्या सारख्या फोन येण्याचा. आता तू याला घे बरं माझ्याकडे, दे फोन, मी ब्लॉक करते नंबर. मग बाळाला ती चैतन्याकडे देते आणि मोबाईल घेऊन ती तो नंबर ब्लॉक करू लागते. आणि ब्लॉक करता करता लगेचच इथे कल्पनाचा कॉल आलेला असतो. कल्पना मग फोनवर काय बोलेल ही भीती पण तिला वाटत असते. आता इथे कल्पनाला घरी फोन केल्यानंतर कळालं पूर्ण आजीकडनं की अस्मिता शॉपिंगसाठी बाहेर गेली, बाळाला पण घेऊन गेली. ती इतकी चिडते, एवढ्या उन्हात अनात गोलूला घेऊन बाहेर जायची गरजच काय, शॉपिंग महत्त्वाची आहेस का, आत्ता सध्या बाळाची तब्येत महत्त्वाची आहे. आणि मॉलमध्ये कशाला गेली, तुला ऑनलाईन शॉपिंग माहिती आहे ना कशी करायची आहे, तर तू ऑनलाईनच करायची ना, स्वतः बाळाला घेऊन बाहेर जायची गरज होती का. इतकी संतापते ना तिची आई. आणि मग ती सावरासावर करण्याचा प्रयत्न करते, पण कल्पना काहीही केलं, काही ऐकायला तयारच नाही. जर तुला करमत नव्हतं घरी शॉपिंगला जाण्याऐवजी तू इकडे यायच होता आम्हाला भेटायला, तू इकडे का नाही आली, बाळाला घेऊन बाहेरच का गेली. इतके प्रश्न आणि इतकी चिडलेली कल्पना आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्या सिरियलमध्ये पाहणार आहोत. आणि कल्पनाला इकडची तिकडची टाळाटाळीची उत्तर देऊन अस्मिता फोन कट करून टाकते. चैतन्य म्हणतो मी बोलू का, तर ती म्हणते काय बोलणार आहे, अरे मला फार भीती वाटते, ती नुसतं आता मी बाहेर पडते ती इतकी चिडती, मी जॉब करेल म्हटल्यावर ती काय करेल माझं, ह्या गोष्टींनी फारच घाबरायला होते मला. तर इथे चैतन्य तिला म्हणतो घाबरू नको, काहीतरी मार्ग नक्की निघेल, मी बोलायला हवं तर, पण तू जॉब करच. आता इथे सायली आणि अर्जुनमधलं बोलणं प्रियाविषयी चालू असतं. जर प्रियाने तो फोटो आपले तो केस आहे ना लॅबमध्ये दिलेला माझा असेल तर तोही कन्फर्म होईल. आणि त्या सगळ्या DNA टेस्टवरनं एक गोष्ट नक्कीच लागेल आपल्या हाती की मीच तन्वी आहे. ते रिपोर्ट येण्याचीच खरं तर मी वाट पाहते. तोपर्यंत आई आणि बाबा ह्या शब्दापासून मी दूरच राहणार आहे, कारण मला आत्ता ह्या क्षणाला त्यांना गमवायची फार भीती वाटते, असे इथे सायली म्हणू लागते. पण आपला अर्जुन म्हणतो की घाबरू नकोस, नक्कीच त्यातनं काहीतरी चांगला मार्ग निघेल. तुझ्या आणि प्रतिमातेचे रविराज काकांचे DNA पण मॅच होतील आणि हे सिद्ध पण होईल की तू त्यांचीच मुलगी आहे. मग इथे ती स्वतःला धीर देते. अर्जुन तर आहेच तिचा मनोबल वाढवण्यासाठी. आता इथे दोघंही त्या गोष्टीवर गप्पा मारतात की ज्या दिवशी खरंच सगळ्यांना घरच्यांना कळेल तेव्हा किती आनंद होईल ह्या घराला की तन्वी आपली सायलीच आहे. आता इथे गप्पा गोष्टी चालू असताना ह्या बाया बोलत असतात की खरंच प्रेग्नन्सीमध्ये आपण किती लवकर जवळ आलो आहे. खरं तर हे सगळं सायलीसाठी चाललं आहे. सायली दोन्ही घरांना एकवटून ठेवते. तिच्या गुड न्यूजमुळे, तिच्या काळजीपोटी आपण सगळेजण एकमेकांना पुन्हा पुन्हा भेटतो. ह्या सगळ्या भेटण्यालाच खरं तर गोड बातमी म्हणत असतील, आनंदाची बातमी म्हणत असतील. त्या निमित्ताने सगळेजण जमा होतात, आनंदी राहतात. पण आता ही बातमी आता सगळ्यांना कळायला हवी, पण मग चोरोटी भरलेली नाही असाही प्रश्न असतो. तर कल्पना म्हणते की पूर्ण आजी घरी आहे तर आपण चोरोटी पण तिकडेच भरायला पाहिजे त्यांच्या समोरच.
तर प्रतिमा आत्या म्हणते हो ना, ते नसली तर कार्यक्रमाची काय मज्जा. मग आपण आज संध्याकाळी असंच ओटी भरूया असं ठरलेलं असतं. तर कल्पना तितक्यात सायलीला पाहते. सायली मग विचारू लागते काय झालं आहे, कसल्या विषय चाललं आहे. तर ती सांगू लागते की तुझी चोरोटी भरायची पण आपल्या घरी, पूर्ण आजी घरी आहे ना म्हणून. तर तिला पण फार आनंद होतो. अर्जुन विचारतो चोरोटी म्हणजे तेच का आपण अस्मिताईचं केलं होतं. तर मग त्याच्यासाठी नवीन साडी पण घ्यावं लागेल. सुमन काकू कौतुक करते, बाई नवरा असा होता असा. किती कौतुक बायकोचं, बायकोच्या प्रत्येक गोष्टीसाठी किती उत्साह आहे बाई ह्या नवऱ्याला. तर इथे सुमन म्हणू लागते की तुम्ही सगळेजण जा, हवं तर मला जरा घरातली इथली आवराआवर करायची, मी संध्याकाळी येते. आणि सायलीला पण खूप आनंद होतो की आपली चोरोटी भरली जाते, आपले एवढे डोहाळे केले जात आहेत. आता आपण इकडे पाहू शकतो की सचिन जो आहे ना, तो सतत काही ना काही कुरापती करताना पाहायला मिळतो आहे आपल्याला. एंटरटेनच करतो आहे आपल्याला तो सध्या तरी. कारण तो साक्षीशी फोनवर बोलताना त्याला व्हिडिओ कॉलवरती तो अस्मिताचा विषय काढतो की मला तिला बातमी पोचवायची पण ती माझे फोन उचलत नाही. तर साक्षी त्याला सांगते की ना तू फोन करण्यापेक्षा आता वाटेत कुठंतरी भेट तिला आणि भेटून तिला ही सगळी बातमी कळव. म्हणजे ती तुला टाळते किंवा बोलत नाही आहे, तर ते सगळं यातनं आपल्याला साध्य करता येईल. अस्मितापर्यंत निरोप पोचला की मग तो घरच्यांपर्यंत पोचेल आणि प्रिया प्रेग्नेंट आहे, ती अश्विनच्या बाळाची आई होणारी, ही बातमी घरभर पसरेल. मग ही आयडिया खरंच सचिनला सुचली. म्हटल्यावर बरं झालं तू आयडिया दिली असं तो म्हणू लागतो. आता दुसरं टेन्शन म्हणजे महिपतनं हल्ली त्या बहुगुणी बाबाच्या सेवेसाठी हवे तितके पैसे देऊ लागलाय, कंगाल होऊन जातील या गोष्टीची भीती त्याला वाटू लागली. त्यांनी ती बोलून पण साक्षीजवळ दाखवली. ती साक्षी आता त्याला आयडिया देते की माझ्या बाबांकडनं ना तू सतत काही ना काही कारण काढून पैसे मागत राहा, सगळे पैसे तुझ्या ताब्यात घेऊन टाक. म्हणजे कसं बहुगुणी बाबाला द्यायला पैसेच राहणार नाही. मग आपल्या दोघांचा भविष्याचा विचार पण ते करत नाही. तर पैसे तुझ्या ताब्यात असले तर आपल्या दोघांच्या कामात येतील. अरे बापरे, कशी ना दुधात साखर पडावी तशी सचिनच्या सगळ्या स्वप्नांमध्ये ती साखरच पडली. त्याला हवं ते साध्य करण्याची त्याला एकदम मस्त संधी मिळाली. आता इकडे पाहतोय आपण चोरोटीची सगळे घरची मिळून तयारी करताय, सगळे आवरावं डेकोरेशन. तरी त्या अस्मिता म्हणते चोरोटीसाठी मी ना खूप छान मेकअप करणार आहे. तरी ते सगळेजण म्हणतात की वा, इथे डोहाळे आपले चोरोटी होणार आहे सायलीची, तिने नटायचं थटायचं सोडून हिला अस्मितालाच नटायचं थटायचे. मग ती म्हणते मग मी पण आत्या होणार आहे, मला नको का नटायला थटायला. इथे छानशी बहीण भावांची आपल्याला नोकझोक पाहायला मिळेल. आनंदात असे गप्पा गोष्टी, एकमेकांना चिडवणारे बहीण भाऊ, असं सगळं. आता हे सगळं झालं, इथे चिडवाचिडवी चालू असते, गप्पा चालू असतात. पण सायलीला का कोणास ठाऊक त्या लहानपणीची ती गोष्ट आठवू लागते, ज्यावेळेला आपले बाबा आणि कल्पना, प्रतिमा, रविराज हे सगळे, प्रताप हे सगळे मिळून असेच गप्पा गोष्टी हसायचे, बोलायचे. आणि तिला नकळतपणे ते क्षण आठवू लागतात की मी छोटीशी होते तेव्हा इकडे तिकडे बागडायची. आपल्या घरात हे जसे करतायत ना डेकोरेशन हे सगळं, तसे आपले बाबा, रविराज, प्रताप म्हणजे हे सगळेजण करायचे. ती सगळी थट्टा मस्करी ऐकून तिला ते क्षण आठवतात. नकळतपणे ती त्या क्षणांमध्ये जाते. खरं तर अर्जुनने आता सायलीला सल्ला दिला आहे की आपण सायक्रेटिस्टकडे जाऊ आणि ते आपल्याला मदत करतील ह्या सगळ्या गोष्टीत. सायली पण तयार आहे, तिला पण काहीही करून तिचं बालपण जाणून घ्यायचे. चला तर मग आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार की जेव्हा पूर्णा जी गोड बातमी दिली आहे म्हणून तिला सायलीला गिफ्ट देते सोन्याची काय म्हणतं चेन. तर ती चेन स्वतःच्या हाताने घालून पण देते आणि म्हणू लागते की मी लहान असताना ना तन्वीला अशीच गिफ्ट द्यायची ना, तिला घालून पण दागिने द्यायचे. ते क्षण तिला आठवतात कळत नकळतपणे. आता चोरोटी भरण्याची वेळ झाली. रात्री सुमन उशिरा येणार होती, तर सुमन येते पण येताना सरप्राईजमध्ये एका व्यक्तीला घेऊन येते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून नागराजांनी सुमनचा मुलगा राजेश आहे. आणि त्याला पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. पण तो मनातले मनात म्हणतो, आज जरी तुम्हाला सगळ्यांना आनंद होत असला तरी मी इथे फक्त आणि फक्त तुम्हाला सुभेदारांना उद्ध्वस्त करण्यासाठी तुमच्या घरात पाय ठेवला आहे. कारण माझ्या बाबांना म्हणजे नागराजला तुम्ही जेलमध्ये टाकले, त्या गोष्टीची भरपाई तुम्हाला करावी लागणार. त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी हा नागराजचा कोबरा आलेला आहे. चला तर मग आपण पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा. आलेलं हे संकट सायली ओळखू शकेल का आणि ते थांबवू शकेल का, हे पण आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळणार आहे. आता आपण थोडीशी घेऊया विश्रांती. पुढे येणारा ट्विस्ट म्हणजे घरी बातमी पोचलेली आहे
ह्या प्रियाची आणि अर्जुनने ती लपवली असा गैरसमज आता प्रिया पसरवणार आणि अर्जुन सायलीमध्ये पुन्हा एकदा फूट पडण्याचा प्रयत्न करणार. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.